नमस्कार. आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम. त्याचबरोबर सर्व उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत असताना त्यामध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, मनसे, त्याचबरोबर आमच्या या नव्यानेच समाविष्ट झालेले आमच्या पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीमध्ये पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले वंचितचे सर्व पदाधिकारी. आजची पत्रकार परिषद घेण्याचं निमित्त म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं मावळ तालुक्यामध्ये इतर पक्षांचे उमेदवार जाहीर झाले, परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र लढण्याचा निर्णय सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वच अध्यक्षांनी घेतलेला आहे. ही पत्रकार परिषद होत असताना मुद्दामून आजची पत्रकार परिषद आहे, कारण एक 2-4 दिवसापूर्वी आमची सर्व पक्षाच्या पदाधिकारी अध्यक्षांच्या बैठक याच ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये आमचा निर्णय ठरला की आपण सर्वांनी विरोधी पक्षाची भूमिका चांगली बजावत असताना सर्वांनी एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न आमचा सर्व पक्षाचा असेल. त्याच्यामध्ये सर्वच पक्ष मग आमच्या काँग्रेसचे यशवंत भाऊ मोहोळ असतील, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अध्यक्ष आशिष ठोंबरे असतील, त्यांच्या वतीने आज उमेश गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे वंचितचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संतोष भाऊ लोखंडे असतील आणि मनसेचे तालुका अध्यक्ष आमचे अशोक भाऊ कुटे असतील. हे सर्वच पक्षाच्या अध्यक्षांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. तशी बोलणी वरिष्ठ पातळीवर झालेली आहे आणि ही बोलणी होत असताना आमचे जागा वाटपाचे काही ठिकाणी जवळजवळ निश्चित झालेले आहे, परंतु ते आम्ही आज काही जागा वाटपाचं तुम्हाला सांगणार नाही. काही ठिकाणी आम्ही पाहतोय की आज तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे काही पदाधिकारी इच्छुक आहेत, त्यांच्यामधले काही जरा सक्षम आणि कोणत्या पक्षाबरोबर कडनं लढण्याची त्यांची तयारी असेल तर त्यातले काही उमेदवार घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढणार आहे. परंतु आमच्याकडं 15च्या 15 ठिकाणी उमेदवार देण्याचा आमचा मानस आहे आणि तसे उमेदवार तयार केलेले आहेत. काही काही ठिकाणी आमचे अजून 2-2, 3-3 उमेदवार असल्यामुळं ते अजून निश्चित झालेलं नाही काही ठिकाणी कुणाला हे द्यायचंय. परंतु प्राथमिक बोलणीमध्ये तर आम्ही जवळजवळ 80% निर्णय आमचा झालेला आहे. ते आज आम्ही या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जाहीर करतो आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आमचे सर्व म्हणजे त्यामध्ये काँग्रेस असन, शिवसेना असन, त्याचबरोबर मनसे असन आणि वंचित असन हे आपापल्या भूमिका या ठिकाणी मांडतील. वंचितची मांडामध्ये गेल्या वर्षी या ठिकाणी उपस्थित असणारे आपलं वंचित बहुजन आघाडीचे सर्वच कार्यकर्ते, त्याचप्रमाणे या ठिकाणी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्वच पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष मोहोळ साहेब यांनी आम्हाला जो प्रस्ताव दिला आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. या ठिकाणी आम्ही एवढंच सांगतो की काँग्रेस आणि आमची सविस्तर चर्चा झाली, त्यातून समसमान जागेवरती लढण्याची आमची जागेवरती बोलणी झाली आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काँग्रेस बरोबर आम्ही समसमान जागेवरती लढत देण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आघाडी करत आहोत. याची घोषणा आज या ठिकाणी मी करत आहे. ज्या त्यांच्या वाट्याला जागा येतील त्या जागा आम्ही समसमान या ठिकाणी लढू या दृष्टिकोनातून या येणाऱ्या इलेक्शनला सामोरं जाण्याचा मानस या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आज आपण पाहिलं असेल की या मावळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम इथं असणारे आजी आणि माजी आमदार या ठिकाणी करत आहे. आज आपण पाहिलं नगर परिषद इलेक्शनमध्ये ज्याप्रमाणे घोडेबाजार झाला आणि या ठिकाणी एकतर उमेदवारांना माघारी घ्यायला लावली
आणि त्या माध्यमातून बिनविरोध करून लोकशाही संपवण्याचं काम या ठिकाणी आजी आणि माझे आमदार करतायत. लोणावळा नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष करत असताना बहुमत असतानाही त्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष केलेला आहे. आणि याचं कारण असं की त्या ठिकाणी दोन्ही आमदार म्हणजे मामा आणि बाचे हे दोघं जर या ठिकाणी या मावळचा खऱ्या अर्थानं लोकशाही संपवण्यासाठी दोघे त्या ठिकाणी तयार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून इथं असणारे जेवढे महाविकास आघाडीचे असतील किंवा बाकीचे जे पक्ष आहेत यांना संपवण्याचं काम या ठिकाणी करलेलं आहे. आणि इकडले उमेदवार तिकडले उमेदवार इकडं, पण सत्ता आपल्याकडे कशी राहील या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न आहेत. आज आपण पाहत असेल की कालच्या आमदाराच्या स्टेटमेंटवर असं जाणवतंय की उद्या असणाऱ्या होऊ घातलेल्या स्वतःच्या राजकारणासाठी ते भाजपला जवळ घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि भविष्यामध्ये ते भाजपकडून लढण्याच्या दृष्टिकोनातून भाजपला जवळ करण्याचा प्रयत्न करतात. अशी कुठेतरी त्यांची मानसिकता दिसते. आणि त्याच्यामधून त्यांना कालच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की भाजपचा प्रस्ताव आला त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून इथं असणाऱ्या मावळच्या जनतेला या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की या जनतेला खऱ्या अर्थानं मूर्त बनवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्याला एक सक्षम पर्याय देण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि मित्रपक्ष या माध्यमातून या मावळाला पर्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्या पर्याय नक्कीच येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला त्याचा परिणाम दिसून येईल एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. नमस्कार. आता प्रस्तावित पण झाले, सर्वांचे स्वागत झाले. आत्ताच जे आम्ही महाविकास आघाडी म्हणून या 2026च्या इलेक्शनला एकत्र सामोरं जातोय जिल्हा परिषद पंचायत समितीला, त्यामध्ये प्राथमिक म्हणजे वंचित आणि आम्ही जे आता त्यांनी वंचितचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले त्याप्रमाणे आमची अंतर्गत आघाडी आहे. आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, वंचित, मनसे आणि उबाटा असे आम्ही एकत्रित सामोरे जात आहे. जे काही प्रकार आता गेल्या इलेक्शनला झाले नगर परिषद नगरपंचायतीला, त्याच्यामध्ये आम्हाला पण काही शिकण्यासारखं मिळालं आणि आमची एकजूट दिसली नाही. परंतु यावेळेस आम्ही मुद्दाम म्हणून आता लेट केली, पूर्ण तयारी केली आणि आपण या इलेक्शनला सर्वांनी एकजुटीने सामोरे जायचं. कारण आपण पाहतोय जे काय राज्यात राजकारण चाललंय नगर परिषद नगरपंचायतीमध्ये कुठल्या थराला लोकशाही धोक्यात आलेला आहे. त्यामुळे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची विचारधारा टिकवण्यासाठी आम्ही एक विचाराने या इलेक्शनला सामोरे जात आहे. आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता काय परिस्थिती आहे. दोन्ही पवारांची राष्ट्रवादी संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि तरी देखील मुंबईमध्ये पण पाहतो मी काय परिस्थिती. आणि तरी समविचारी पक्ष म्हणून आजही राष्ट्रवादी पुन्हा भाजप संघ तालुक्यामध्ये कालची बातमी ऐकली की ते त्यांच्याबरोबर आघाडी करतात. मग यांची विचारधारा कुठल्या विचारधारेने चाललीत याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. तरी देखील आम्ही मावळमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला काही ठिकाणी बऱ्या प्रमाणात साथ देण्याचा प्रयत्न केला. लोणावळ्यामध्ये पण पाहिला असेल, वडगावमध्ये पण आम्ही आमचा पाठिंबा दिला, तळेगावमध्ये काही गोष्टी झाल्या असतील. एवढं करून देखील आता आम्हाला आत्मपरीक्षण करायचे होते की आम्ही जातीवादी पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक इथले नेतृत्व हे त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करते. त्यांची पुढील भविष्यातली वाटचाल कशा प्रकारे आहे हे तर आम्हाला काही समजून येत नाही. परंतु आताची जी आमची महाविकास आघाडी आहे ही शाहू फुले आंबेडकर या विचारांनी लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहेत. यांनी आता तुम्ही पाहिलं असेल या इलेक्शनला तुम्ही पत्रकारांनी काही ठिकाणी जाहीर केलं की 20,000 25,000 हा सर्वात पैशाचा बाजार मांडलेला आहे. मग इथं सर्वसामान्य जो प्रामाणिक कार्यकर्ता काम करतो, जनसेवा करतो, त्यांनी उद्या इलेक्शन लढायचं का नाही. अशा प्रकारे आता आमच्याकडे काय कुठल्या पद्धतीने आमच्याकडे सत्ता नाही, काही नाही, परंतु आम्ही महाविकास आघाडी एक सक्षमपणे जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी लढू. आणि जे बाकीचे मुद्दे आहेत विकासाचे ते तुम्हाला सांगतो. यांनी काय विकास केला महाविकास आघाडीमध्ये असताना काय नाही, आता या युती सरकारमध्ये काय झाले ते मुद्दे आम्ही तुम्हाला नंतर मांडतो. नमस्कार. आताच आमच्या सर्व सहकाऱ्यांनी तालुक्याची परिस्थिती आपल्या समोर मांडलेली आहे. खरं तर मावळ तालुक्यामध्ये विरोधी पक्षच संपवायचं कारस्थान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं चाललेलं आहे. परंतु काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी पुढाकार घेऊन मागच्या महिनाभरापूर्वी पण एक अशीच मीटिंग झाली होती आणि काय 8-10 दिवसापूर्वी पण एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये मावळ तालुक्यामधला विरोधी पक्ष टिकला पाहिजे
मावळ तालुक्यामध्ये बॅलेट पेपर प्रत्येक गावामध्ये गेला पाहिजे, प्रत्येक लोकांना मतदानाचा अधिकार भेटला पाहिजे आणि मावळ तालुक्यामध्ये सक्षम विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे, यासाठी जे प्रयत्न केले त्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सर्वच महाविकास आघाडी एकत्र लढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये एक वेळेस आमच्याकडे एखादी जागा आली नाही, पक्षाने जर आम्हाला निवडणूक लढवायची नाही लढवायची अजून आदेश दिलेले नाहीये, तरी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीच्या सोबत आमचे सर्व कार्यकर्ते पाठीशी ठामपणे उभे राहू. शिवसेनेची जय महाराष्ट्र. प्रथमतः सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. आज सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या वाट्याला ज्या काही जागा येतील त्या आम्ही पूर्ण ताकदीनिशी आणि महाविकास आघाडीच्या बरोबर राहून येणाऱ्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जो काही पाठिंबा देता येईल तो आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचा निर्णय झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहे असं जाहीर करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचारा तुम्हाला काय विचार. जागा वाटपाचा विषय आता आम्ही पूर्ण तयारी झालेली आहे. आता आम्ही प्रथमतः प्रत्येक जे पक्ष आहेत आमचे महाविकास आघाडी घटक पक्ष हे सर्वजण आपापले फॉर्म दाखल करणार आहेत. फॉर्म दाखल केल्याच्या नंतर आम्ही कुठल्या जागा कुठं ते आम्ही फायनल करणार. आमच्या जागा हा 2 दिवसात ठीक आहे, 2 दिवसात आमचा तो निर्णय होऊन जाईल. पण 15 ठिकाणी आमचे उमेदवार आहेत. इच्छुकांचे अर्ज आमच्याकडे आले. आम्ही प्रदेशलाही पाठवले, जिल्ह्याला आमचे अर्ज पाठवले, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे पण पाठवले. सर्व पक्षांचे आपापले अर्ज आले. फक्त मनसेची अजून त्यांची आहेच चाचपणी चालू, पण त्यांना पण आम्ही त्या ठिकाणी योग्य तो न्याय देऊ. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिल्हा पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढण्याचं कालपासूनच बोलणी चालू आहे. तसा जर वरतून काही आदेश आला तर मावळ तालुक्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस काय करेल? आता कसं आहे माहितीये का, तुम्ही जर नीट ऐकलं असेल किंवा स्थानिक पातळीवर त्या कार्यकर्त्यांनी तसा निर्णय घ्यायचा आहे आणि असे काही हे नाही की ज्या ठिकाणी बाबा आघाडीच करावी म्हणून. आमचे जिल्हा प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत भाऊ शिंदे यांनी सांगितलं त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही लढा आणि जिथं तुम्हाला एकत्र येता येईल तिथे एकत्र या आणि एकत्र नाही आले जर तुम्हाला तिथे जमलं नाही तर तिथं मैत्रीपूर्ण लढत लढा. अशा पद्धतीचं त्या मीटिंगमध्ये किंवा त्या बैठकीमध्ये ठरलेला निर्णय आणि तो त्यांनी पत्रकारांसमोर हे केलेला आहे. त्याच पद्धतीने आता आपण जातोय. जर उद्या काही पक्षाचा आदेश आला तर त्यांना आम्ही इथली परिस्थिती सांगू आणि इथलं जर काय चाललंय तशा पद्धतीने सांगितलं आणि त्यांना जर आमचं म्हणणं पटलं तर त्यांचं हे करून शेवटी आदेश हा पक्षाचा मानावाच लागतोय. परंतु पक्षाने जर आम्हाला सांगितल्याप्रमाणे असं आमच्या तरी लक्षात आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिथं शक्य होईल तिथं आघाडी करा, नसेल तर तिथं मैत्रीपूर्वक लढत. म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीबरोबर एकत्र जाण्याचा जो आमचा पक्ष म्हणजे जे सर्व महाविकास आघाडी म्हणून आम्ही आता राज्यात पण लढतो, इतर ठिकाणी पण लढतो, त्या पद्धतीने आता चालू आहे. हो. विषय असा आहे की बघा, आम्हाला तगडा आव्हाने आम्हाला पण माहिती आहे. आम्ही पक्ष आमचे लहान आहेत, परंतु आम्ही सर्वजण एकजुटीने जर लढलो तर नक्कीच आम्ही चांगल्या पद्धतीची लढत या ठिकाणी देऊ शकतो. आणि इथं असं म्हणून नाही कुणी की बा जनता शेवटी ठरवणार आहे. जनतेला जर ठरवलं तर विरोधी पक्ष नेते म्हणून आम्ही जर चांगली भूमिका मांडली, आमचे जर चांगले प्रचार झाला, चांगले उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी, तर चांगल्या लढती होतील आणि त्या आपल्याला मावळामध्ये पुढच्या काळामध्ये दिसून येईल. 7 तारखेच्या निकालामध्ये त्यावरून तुम्हाला कळेल किंवा हे पक्ष कशा पद्धतीने लढले ते. तर तुम्ही फक्त निवडणुका आल्या कीच पत्रकार परिषदा घेता, इतर काय सांगताय? विषय साहेब, आमची पत्रकार परिषद तुम्ही आता प्रत्येक पत्रकार परिषदेला असता आणि प्रत्येक ऐका ना पत्रकार विकासाचे मुद्दे जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर दिसत नाही, फक्त तुम्ही इलेक्शन पुरती पत्रकार परिषद असते, इतर दिवशी काही दिसत नाही. म्हणजे तुम्ही आमचे हे करत नाहीत, माहिती घेत नाही वाटतं. आमच्या ज्या ठिकाणी शक्य होईल तिथं आम्ही लोकांना मदत करतोय. ज्या ठिकाणी
आता आम्ही अनेक आंदोलनं केल्यात आमच्याकडे तशा पद्धतीने. आम्ही काय केलं असं तुम्ही आम्हाला विचारता. आम्हाला जो प्रश्न आहे तुम्ही जे आता सत्तेत त्यांना विचारा तुम्ही काय केलं. आमच्या ऐकायला सांगतो तुम्हाला, ऐका ना, तुमच्या 100% मान्य आहे आम्हाला. आम्ही पेपरवर निवडणुका या- त्यासाठी आम्ही- यासाठी तुम्ही आम्ही आंदोलन केले, अर्ज दिले. बेरोजगारी संदर्भात किती त्यास- केले? वाहतूक कोणी- रस्त्यावरती आलं म्हणजेच हे केलं अशातला विषय नाही. रस्त्यावर उतरून तुम्ही जनतेच्या प्रश्नासाठी भांडताना दिसत नाही. सर्वच ठिकाणी केलं. आणि काय केलं, आमच्या काळातील जे काही विकास दिसतो हा काँग्रेसच्याच काळातील विकास आहे. यांच्या काळात विकास काय. आता मी तोच प्रश्न केला की आता हे तुम्हाला धरणं दिसतात, MID दिसते, या बाकीचे सरकारी दवाखाने, हे कुणाच्या काळातले, यांच्या काळात आहे का. आता विकासाचे मुद्दे आहे, उलट तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही यात सत्तेत आल्यापासून तुम्ही काय केला विकास. फक्त रस्त्याचे डागडुजी काय काय रस्ते. आता पहा, घेवंडे ठाकूरसाईचा रस्ता आहे, त्याच्यावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केले, आम्ही त्याच्यात सहभागी होतो. काय त्या रस्त्याची अवस्था आहे, किती फंड टाकला, तुमचा विकास कुठे आहे. असं उलट तुम्ही सत्तारांना आम्ही सत्तेत नाही, आम्ही सत्तेत असताना कामं केली, विकास केला. आणि आम्ही सांगतोय ही जी धरणं झाली, पावना झालं, टाटा झालं, ही जी धरणं जाधववाडी ही आम्ही केली. पुनर्वसन अजून झालं नाही. त्यासाठी आम्ही लढा दिला, आम्ही आंदोलन केली ना. त्यासाठी मी स्वतः होतो बाबा. पुनर्वसन नाही. आम्ही आमच्या सत्तेत ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये पतराव कदम साहेब हे पुनर्वसन मंत्री होते. तर त्यांनी धरणग्रस्तांना दाखला देण्यासाठी आम्ही जे आंदोलन केलं ते प्रथम काम काँग्रेसच्या काळात झाले. आता मग हे सत्तेत हे आश्वासन यांनी का नाही केलं. विरोधी पक्षाचं काम काय असतं, जनतेचे प्रश्न प्रकर्षाने मांडायचे, ते मांडताना तुम्ही दिसत नाही. नाही, मांडतो ना आम्ही. आता ते तुमच्या किती लक्षात येतं आता हे सांगू शकतो. आम्ही आमच्या पद्धतीने, मी तुम्हाला सांगितलं, आम्ही हे करतो. आम्ही धरणग्रस्तांसाठी आंदोलनात सहभागी होतो. पण मुंबई मंत्रालयात मी धरणग्रस्त कुणाला त्यांना विचारा, कमिटीच्या अध्यक्षांना, जे आतापर्यंत अध्यक्ष झाले बाबा आढाव यांच्याबरोबर आम्ही पवना डॅमपासून तर दुधुऱ्यापर्यंत आम्ही आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो. तर मुंबईच्या ह्याच्यात पण आम्ही सहभागी होतो मिटिंगला. आता ठीक, आता यांची सत्ता, आता हे काय करतात तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही सत्तेत काय केलं का. नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या हो त्यापूर्वी पण आपण महाविकास आघाडी होऊन अशी पत्रकार परिषद घेऊन हो एकत्रित लढायचा निर्णय घेतला होता. बरोबर. निवडणूक मात्र कोणत्याच ठिकाणी महाविकास आघाडी दिसली नाही. आता त्या थोड्याशा काही चुका आम्हाला पण लक्षात आल्या, किंवा आम्ही पहिली पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही काही उमेदवारांना सांगितलं, परंतु त्या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर आमचे आमचे तिथले स्थानिक पातळीवरले काही लोक कमी पडले असतील. आता आमचा याच्यामध्ये वडगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही पाठिंबा दिला. त्या ठिकाणी त्यांनी काही शब्द दिले आमच्या स्थानिक पातळीच्या लोकांना. तिथल्या लोकांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी तुमची आघाडी कशी करायची किंवा कसं लढायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा. त्याच्यात लोणावळ्यात पण त्याच पद्धतीने आम्ही आमच्या तिथल्या अध्यक्षांनी ते केलं. आणि तळेगाव नगरपालिकेमध्ये आमचे काही उमेदवारांनी फॉर्म भरायचे होते, तर ते काही लोकांचे फॉर्मच बाद केले, म्हणजे फॉर्म बाद झालेत. प्रत्येक पक्षाने असा स्वतंत्र निर्णय घेतला त्या ठिकाणी. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निर्णय पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र निर्णय आमचा झालेला होता. परंतु नंतर आम्ही असं ठरवलं की स्थानिक लेवलला ते निर्णय द्यायचे. जे स्थानिक म्हणजे शहर आहेत, समजा तळेगावचा विषय असेल, आता विशाल तिथं तळेगावमध्ये शहराध्यक्ष, मग विशाल वाढवून सांगितलं तू तिथं निर्णय घे. वडगावचा विषय वडगावला, लोणावळ्याचाही सांगितला. आणि त्या पिरियडला मी तर नव्हतो, कारण निरीक्षक नेमले होते आमचे जिल्हाध्यक्षांनी, ते पाहत होते. आणि त्यावेळेस आमची थोडीशी झाली, गपत झाली. आता त्यासाठी आम्ही प्रत्येक पावले सावधगिरीने उचलतो. आता ह्या निवडणुकीमध्ये कायम राहण्याच्यासाठी आमच्या 3-4 मिटिंग झाल्यात आणि ही पत्रकार परिषद त्याच्यासाठी आज घेतली की 3-4 मिटिंग झाल्यानंतर ही पत्रकार परिषद झालेली. जागा वाटप जवळजवळ आमचे निश्चित झालेले आहे. मी मगाशी माझ्या प्रास्ताविकमध्ये सांगितलं. आताची परिस्थिती अशी आहे, भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढत येते. भाजपने शिवसेना शिंदे गटाला सोबत घेतलंय. तुम्ही महाविकास आघाडी म्हणजे सध्याचं चित्र तिरंगी लढतीचं दिसतंय. परंतु वर्षापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुम्ही भाजप सोबत एकत्र होता. जर भाजपने तुम्हाला सोबत या, गणेश भाऊ, भाजप सोबत नव्हतो आम्ही. अपक्ष उमेदवाराला आम्ही पाठिंबा होता आणि त्याच्यामध्ये सर्वपक्षीय उमेदवार होता. आणि अपक्ष उमेदवार म्हणजे सर्व पक्ष. आता जर या निवडणुकीत भाजपने तुम्हाला असं आवाहन केलं किंवा तुम्ही सोबत या आणि आपण एकत्र लढू, आम्ही पहिला मुद्दा आता सांगितला. निर्णय बदलेल. ऐकून सांगतो मला, पहिला मुद्दे सांगतो मला की ह्यांनी पहिल्यांदा पाठिंबा दिला. तुम्ही त्यावेळेस पत्रकार पाहिलं असेल की राष्ट्रवादी पवार साहेबांच्या गटात पाठिंबा दिला, शिवसेनेने पाठिंबा दिला, परंतु काँग्रेसचा पाठिंबा शेवटच्या टाइमपर्यंत की आम्ही दिला नाही. कारण आम्ही राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही अपक्षाला किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा नाही. माझी पहिली पत्रकार परिषद होती. परंतु त्याच्यामध्ये मुद्दा काय आला, ही जागा पवार साहेबांच्या गटाला गेली, वरच्या लेवलला आमच्या. आणि पवार साहेबांच्या गटाने अपक्ष उमेदवार उभा केला. मग आम्ही राज्यात आमची महाविकास आघाडी, मग आघाडीचा घटक पक्ष असल्यामुळे मग आम्ही त्या पक्षाचं काम केलं. भाजपच्या आमच्या पक्षात आम्ही कधीच जाऊ शकत नाही, काँग्रेस कधी जाऊ शकत नाही. तुम्ही सांगा कुठल्या याच्यात गेले कोण. भाजपने कुठं पाठिंबा दिला होता अपक्ष उमेदवार?
भाजपी नाही दिला, त्यांनी राजीनामे देऊन पाठिंबा दिला होता. कारवाई नाही आणि केली. उलट भाजपने. काय झालं त्यावेळी विधानसभेला हो. वर्षपूर्वीच इलेक्शन नाही, नाही. सगळे एकत्र हो, होता. ती नेते आम्हाला म्हणजे विषय- भाजपने. विशाल भाऊ, विषय असा आहे की त्यावेळेसच्या अपक्षाला पाठिंबा होता आणि ही जागा यशवंत भाऊनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला होती. सगळ्यात पहिला आम्ही पाठिंबा दिला आता होता. कुठल्याही प्रस्ताव आले तर तुम्ही नाही. करणार नाही. तुम्ही महाविकास समविचारी पक्ष म्हणून आणि आणि जर काही करायचं असेल तर आम्ही 5 जण एकत्र बसू आणि काय निर्णय घ्यायचा तो एकत्र नाही घेऊ. नाही, पण शक्यतो जातीवादी पक्ष भाजपबरोबर आम्ही जाऊ शकत नाही. हा बोला. एक सांगा, प्रत्येक पक्षाचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना तुम्हाला निवडणुका लढवायला लागतात. तुम्ही प्रत्येक वेळेस पत्रकार परिषद घेता, तुम्ही आता ज्या पद्धतीने घेतली त्या पद्धतीने, आणि तुम्ही टायमाला लोकांना पाठिंबा देताय. याच्यातलं तुमचा कार्यकर्ता तरी टिकंग आणि पक्ष तरी टिकंग, एवढं तरी विचार करायला पाहिजे मावळामध्ये. तुम्ही आता जे बोलताय ही जी पद्धत तुम्ही म्हणताय की आम्ही विचार करू पुढे द्यायचा नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस पाठिंबा ही गोष्ट का डोक्यात होत आहे? तुम्ही तुमचा कार्यकर्ता मोठा करा, त्याला मतं पडत जी तुमच्यासाठी पडत, तुमची ताकद कर, तुम्ही ते करून न करता तुम्ही वेगवेगळ्या लोकांना पाठिंबा द्या, जे ऑलरेडी पक्षांनी मोठी झालेली आहे आणि तिला तुमचा पक्ष टिकतोय पुढे म्हणून तुम्ही हा विचार का करत नाही? आता तुम्हाला पत्रकारांना सांगतो की आम्ही आता 80% जागा वाटप आमच्या जवळ निश्चित झालेले आहे. नाही नाही, आम्ही त्या जाहीर आता करणार नाही. ज्या ज्या अजून टाइम आहे ना, अजून ऐका ना, 21 तारीख आहे. वाघमारे साहेब प्रत्येकाला जागा तुम्ही जाहीर ऐका ना. अजून आमच्याकडे पण प्रत्येक जागेसाठी 2-3 लोक काही ठिकाणी इच्छुक आहेत. ज्या दिवशी माघारीची तारीख आहे त्या दिवशी आमचे सर्व उमेदवार तुमच्या समोर येतील. कुठल्या पक्षाकडनं तेच कोण बोलतो. उमेदवार आहेत. 10 जिल्हा परिषद, 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद होती. महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे आम्ही तुम्हाला ठामपणे आज सांगतो. आमच्या अशोक भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक विषय असा आहे की तुम्ही म्हणले की आम्ही काही ठिकाणी जागा आता काय जाहीर करू शकत नाही. ज्या चुका आम्हाला नगरपालिकेला नगर परिषदेला जाणवल्या त्या चुका आता आम्ही करणार नाही. आणि म्हणून आम्ही सगळे जे आमचे सावध पावलं उचलतोय आणि ह्या वेळेस आम्ही आमचे चिन्ह घेऊन लढतोय. म्हणजे प्रत्येकाचं जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार तुतारी, काँग्रेस आहे पंजा, त्याचबरोबर शिवसेना त्या ठिकाणी मशाल, आणि त्याचबरोबर वंचित सिलेंडर आणि मनसेचे इंजिन, ह्या चिन्हावर आम्ही सगळ्या निवडणुका लढणार आहे. आणि जर कोणी आमच्याकडे आला तर त्याला पण सांगणार आहे तुम्हाला आमच्यातला 5 कोणत्या पक्षाचे बरोबर लढले की तुम्ही शीट काढू शकता, त्याला आम्ही बरोबर घेणार आहे. चिन्हावर पाठिंबा कुणालाच राहणार नाही. मगाचे हे पत्रकारांचं उत्तर. आणि आता एकत्र आहे पण तुम्हाला वैयक्तिक कोण भेटून बोलला, वैयक्तिक पक्षाला तर तो तिकडे गेला नाही करणार. ऐका ना, ते वैयक्तिक जर भेटले तर ते आम्हाला आले म्हणायला किंवा त्यांना म्हणायला आम्हाला पाठिंबा द्या. तुम्हाला जर एवढंच वाटलं तर तुम्ही पाठिंबा आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला पाठिंबा नाही देत. तुम्हाला वाटतंय की आमचा उमेदवार विजय होऊ शकतो तर आम्हाला पाठिंबा देतो. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे. मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तुमच्या बरोबर पत्रकार परिषद त्याच्यावर निलंबनाची वेळ आली. मला स्वतः बाळासाहेबांना फोन करावा लागला, तर राज्याच्या प्रदेशाध्यक्षाला फोन करावा लागला. अशी नामुष्की का उडवली गेली? नाही ना, आता या ठिकाणी तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे, परंतु सर्वच पक्षामध्ये काही चुकीचे लोक भरलेले आहेत आणि ती चुकीचे लोक चुकीची माहिती नेतेपर्यंत पोहोचवतात आणि ती मसाला लावून पोहोचवतात आणि तो पोहोचल्यानंतर मग व्यवस्थित त्या गोष्टी जात नाही नेत्यापर्यंत आणि काही निर्णय होत असतात. या ठिकाणी मी लाईव्ह बोलतोय आणि असं होत असताना मधल्या काळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये काही गोष्टी तालुका अध्यक्षांना पण मी सांगितले होते की तुम्ही त्या ठिकाणी गेलात, त्या ठिकाणी पक्षाची अट आहे की त्या ठिकाणी भाजप आणि मनसे म्हणजे सोडून तुम्ही बाकी ग्राउंड लेवलला आघाडी करू शकता. आता आजही या ठिकाणी मनसे आहे, पण आमची आघाडी आजही मी काँग्रेस आणि याबरोबर या ठिकाणी आलो. आजही चुकीचा मेसेजवरती जाऊ शकतो, परंतु सांगायचं या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की चुकीचा मेसेज तिथपर्यंत गेला, परंतु साहेबांना मी स्वतः भेटलो, त्या माध्यमातून त्यांना सांगितलं की जी परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली ती काही तशी परिस्थिती नाही आहे, परिस्थिती जरा चुकीची आहे. त्याच्यानंतर मग साहेब म्हणले की ठीक आहे, अध्यक्षाला म्हणले बघ काम करा, म्हणजे इथपर्यंत विषय झाला. आजही ह्या प्रेसची बातमी आज मनसे या ठिकाणी आहे, सगळे पक्ष या ठिकाणी आहेत, इंडिव्हिज्युअली मी काँग्रेस बरोबर बोलणे केले इथं आहेत, तर ही पण बातमी वरपर्यंत जाऊ शकते. परंतु आज प्रेसच्या माध्यमातून बोलतो की जे तंतोतंत आपण या ठिकाणी मी बोललोय तीच बातमी वरपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे जे खोडसळ प्रमाण करणारे काही कार्यकर्ते प्रत्येक पक्षात असतात, ते काँग्रेसमध्ये असतील, ते राष्ट्रवादीमध्ये असतील किंवा अनेक ठिकाणी असतील, आणि ज्यावेळेस त्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस मी बाळासाहेबांना त्यांना सांगितलं होतं तेच कार्यकर्ते दुसऱ्या दिवशी अध्यक्षाला म्हणतात की चला तुम्हाला आम्ही तिकडे घेऊन जातो, मग ते सगळं करतो. तर अशा प्रकारचे डुप्लिकेट कार्यकर्ते या सर्वच ठिकाणी आहेत आणि असतात. परंतु मी या प्रेसच्या माध्यमातून बाळासाहेबांना एवढं सांगतो की या ठिकाणी आम्ही
ताकदीने लढण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या वेळेस त्या एका याच्यामुळे मला वाटतं की तुमची आपली जी आघाडी आहे ती हे झाली असावं असं आहे. आजही मनसेने या ठिकाणी सांगितलेलं या ठिकाणी त्यांना आदेश आलेले नाहीयेत आणि या ठिकाणी ते नसले तरी ते त्यांना पाठिंबा देत आहेत त्यांचा एक भाग म्हणून. आमच्याकडे बाकी लोकांना हा, तर त्यांना जले त्यांचे उमेदवार नसते ते त्यांना स्थानिक लेवलला पाठिंबा देत आहेत. तर विषय असा आहे की या ठिकाणी मी पहिल्यांदाही बोललो की अराजकता माजलेली आहे आणि या अराजकच्या माध्यमातून त्यावेळेस निर्णय घेतला होता. पण चुकीचा मेसेज निर्माण झालेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की इथं असणारा आमदार असतील, माजी आमदार असतील, तर परिस्थिती तुम्ही म्हणले की अनेक विकासाचे काम या ठिकाणी झालेले नाही, त्यावरती तुम्ही आवाज काय उठवला. आज आमच्या अध्यक्ष असतील किंवा कंपनीबाई शेख अनेकच्या यांच्या फेसबुकला जरी गेलं तर त्या ठिकाणी ऐका जनतेतून आंदोलन मोर्चे झालेले हे आहेत. परंतु मीडियावाले आता आपण अशा आहात की ते तिथपर्यंत आमच्यापर्यंत येतात का. आज ठीक आहे, या माध्यमातून आज वंचित बहुजन आघाडी म्हणून या ठिकाणी मीडिया आम्हाला भेटतो. परंतु आजची अशी परिस्थिती आहे की त्या अध्यक्षाचं निलंबन झालेली बातमी आज एखादा मीडिया पार याच्यापर्यंत स्वतःहून पोहोचवतो. परंतु आमची बातमीची दखल घेतली जात नाही, हा पण एक भाग आहे. कारण प्रत्येक ग्राउंड लेवलला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन मोर्चे सातत्याने आमचे होत असतात. खड्ड्याचं असतील किंवा मग अनेक प्रश्नाचे असतील, कोणा अन्याय असो, अत्याचार असो, जो वंचित आहे त्या प्रत्येक घटकापर्यंत आम्ही आंदोलन मोर्चे करत आलेलो आहोत. परंतु विषय असा आहे की तो मुद्दा उचलून धरण्यासाठी मीडिया त्या ठिकाणी अवेलेबल नसती आणि आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही पाहिलं असेल की वंचित घटकाचं जे अस्तित्व पुढे आलेलं आहे ते फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्या माध्यमात आपण या ठिकाणी लढत देत असतो आणि त्याच्यामुळं मीडियाला पण माझी विनंती आहे की ज्या वेळेस आंदोलन मोर्चा किंवा काही विषय आम्ही त्या ठिकाणी उचलतो त्यावेळेस तुम्ही वंचित किंवा मग आज महाविकास आघाडी आपण ज्याला म्हणतोय ते पण आज वंचित झालेले आहेत. स्थानिक पातळीवरती आज सर्व उमेदवार तिकडेच रिग लागलेले आहे आणि त्याच्यामध्ये तो विषय तर त्या पद्धती असा आहे. शरद पवार साहेबांनी प्रेस घेतली आता आणि राष्ट्रवादी जे शरद पवार साहेब आहे, अजित दादा हा एकत्रित लढण्यावर प्रेस झालेली आहे आणि तुम्ही हे सांगताय काय. मी आताच गणेश भाऊंनी तोच प्रश्न विचारला, त्यालाच परत तेच उत्तर देतो. जरी एकत्र लढण्याचा विषय झाला असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये एवढं सांगितलं की स्थानिक पातळीवर तुम्ही तुमचे निर्णय घ्या. आज मला एक सांगा, आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय होतोय, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं कोणता मोठा आहे? आमदार साहेबांचा पक्ष मोठा आहे, म्हणजे अजितदादांचा पक्ष मोठा आहे. स्थानिक पातळीवर युती करायची, मग त्यांनी जर काही आलं हे तर बघू ना, विचार करू. पण आज विचारच नाही केला तर आमचं तर आम्हाला कुठं तरी लढलं पाहिजे ना. 3 दिवस राहिलेत फॉर्म भरायला. आता प्रेस चालू आहे त्यांनी स्थानिक मला तेच विचारले मी, जर आता मला बोलले तिकडनं प्रस्तावावर विचार करू म्हणजे महाविकास आघाडी सोडणार नाही, महाविकास आघाडी सोडणार नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या विचाराने सगळे जोड. तसं नाही, आमच्या आता पक्षाचं आम्ही तसं जिल्हाध्यक्षांना आमच्या विचारलं होतं तर स्थानिक पातळीवर आणि मी यादी पण पाठवलेली आहे की आपल्या इच्छुक कोण आहेत, तशा पद्धतीची यादी पण गेलेली आहे आणि ती यादी आमची त्यांच्याकडे गेली असतात. त्यांना वाटलं एवढे जरी इच्छुकांना जर आम्ही जागा दिल्या तर त्यांना जागा तरी राहतील का. पण तुम्ही आमदारांकडे काय प्रस्ताव पाठवला? नाही, प्रस्ताव वगैरे काही त्यांचा तुमच्याकडे आला का काही? नाही, तसं काय अजून त्यांचा प्रस्ताव आलेला नाही. संवाद नाहीये? नाही, तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही पत्र वगैरे? नाही, तसं काही पत्र आम्ही त्यांना दिलेलं नाही आणि त्यांचंही काय आम्हाला पत्र आलेलं नाही. जिल्हा अध्यक्षांच्या परवानगीने ही पत्रकार परिषद झालेली का? हो, जिल्हाध्यक्षांना विचारलं मी, तर ते म्हणले तुम्ही स्थानिक पातळीवर तुमचं हे करा. आणि आमच्या जिल्हाध्यक्षांचं तुम्ही जर पाहिलं असेल तर सोशल मीडियावर एक व्हायरल पण झालंय की एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होण्याच्या संदर्भामध्ये ही जी अफवा आहे ती चुकीची आहे. ते तुम्ही आम्ही पत्रकारांना म्हणजे जिथं मीडियाला पाठवायचं तिथं पाठवले, पण लोकांनी पाहिले ते तुम्ही पण ऐकलं असणार. म्हणजे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांचा समन्वय नाही आहे, त्यांच्या समन्वय असल्याशिवाय जिल्हाध्यक्ष करणार नाहीयेत. ते त्यांना जिल्हाध्यक्षांनी विचारल्याशिवाय ते घेणार आहे का पत्रकार परिषद? काहीच ठिकाणची अशी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा सक्षम आहे तो दुसऱ्या पक्षाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळं आज आम्हाला असं वाटतंय काय घेऊ शकत नाही, भाजपला घेऊ शकतात, तुम्हाला काय घेऊ शकत? आज त्यांची युती आहे त्यांना विचारा ना, त्यांचा प्रश्न आहे तो त्यांना विचारा. तुम्ही आम्हाला सगळे प्रश्न विचारले, बाकी त्याला ठेवलं काय? समोर कुठले मुद्दे घेऊन तुम्ही उमेदवार जाहीर झाले ना त्या संदर्भामधले ते मुद्दे घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. दरवाजा बोला.
अध्यक्ष प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजे का आपण आम्ही सगळ्यांना प्रश्न विचारतोय. प्रश्न हा सत्ताधाऱ्यांना आज सत्ताधाऱ्यांना- त्यांची प्रेस फेरी पाहिजे असं आम्ही सत्ताधाऱ्यांनाही प्रश्न विचारले नाही. असं नाही की त्यांना बंद करा. आज चालू आहे. ऐका ना वाघमारे साहेब 2 मिनिटं पत्रकारांनी प्रश्न विचारला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेला पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला. कुठल्या भारतीय जनता पक्ष जिल्हा बीजेपीने पाठिंबा दिला होता का उमेदवाराला? इथले 4-5 स्थानिक नेते आहेत, त्यांनी पाठिंबा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचाच पाठिंबा जे मतदान जे त्या उमेदवाराला झालं ते शाहू फुले आंबेडकर विचारधारेचंच मतदान झाले. बीजेपीच्या कुठल्या नेत्याचा पाठिंबा होता? प्रदेशचा होता का जिल्ह्याचा होता? बरोबर आहे ना? चालू आहे. नगराध्यक्ष पदाच्या रेंज मधून तुम्ही माघार घेतली. तुम्हाला काही आमचे 2 उमेदवार होते. एक भोसले मॅडम होत्या. हा विषय वेगळा. चला चला